आपले ओपनर बॅट्समन पाठवायचे, सलामीवीर पाठवायचे सनरायझर्स. दोन्ही टीम्सना विनंती आहे आपापला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सनरायझर्स किंग्स आलेला आहे. सनरायझर्स प्लीज. दोन्ही सलामीवीर सईद आणि नितीन याच्या अगोदरच्या मॅच मध्ये दोघांनी चांगली फलंदाजी केली होती, पण त्यांनी उभारलेला स्कोर थोडासा गोलंदाजांना डिफेंड करता आला नाही, त्यामुळे संघ पराभूत झाला. आता बघूया दुसऱ्या मॅच मध्ये काय करतायत सईद आणि नितीन. नितीन यांनी वैयक्तिक 27 धावा फटकावल्या होत्या. जबरदस्त फलंदाजी करताना नितीन. सईद च्या सोबत उतरलाय सलामीवीर म्हणून गोलंदाज हेमंत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन हेमंत आपल्या संघासाठी किंग्स यांना किंग्स कामगिरी नक्कीच करावी लागेल. येस लेट्स प्ले सर. Saeed is on strike. Nitin is on non-strike. बॉलिंग मार्क वर आहे हेमंत. लेट स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री रिजन मध्ये. चौकार 4. डीजेला देऊया संधी. थँक्यू डीजे. आणि हा येतोय षटकार 6. पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे व्यक्त करताना सईद पहिल्या चेंडूवर शॉर्ट बॉल होता, त्याला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री रिजन मध्ये. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, पण बॅटच्या खालच्या कडे लागून शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू विसावतोय आणि येते एकच धाव. हेमंत पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्यात 7. आता नितीनला संधी मिळते, बघूया नितीन काय करतोय. पॉवर प्लेचा पहिलं षटक हेमंत हाताळतोय. नितीन आलाय स्ट्राईकला. पहिलाच बॉल खेळ या मॅचचा नितीन. हेमंत टू नितीन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच बॅटच्या खालच्या कडेला लागून पुन्हा एकदा जातोय त्याच फिल्डरकडे. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या रूपाने स्कोर होतोय 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 8. पहिल्या चेंडूवर अफलातून षटकार लगावला होता सईद याने. बघूया सईद पुढच्या चेंडूवर काय करतोय. हेमंत. हेमंत येतोय, कट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. या ओव्हर मधला 5वा चेंडू घेऊन हेमंत. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळतोय. येतोय दुसरा डॉट बॉल. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही दोन्ही खेळाडूंकडनं. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, बॉलर फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढचा बॉल घेऊन येतोय ओव्हर मधील शेवटचा चेंडू. हेमंत टू सईद. पुन्हा एकदा मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. व्हॉट अ कमबॅक. हेमंत पहिले 3 चेंडूवर 8 धावा, नंतर 3 चेंडू निर्धाव टाकलेत हेमंत याने. जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक फक्त 8 धावांचं, त्यातही एक षटकार आहेत आणि 2 सिंगल. वेल बोल्ड हेमंत. नेक्स्ट बॉलर अरविंद. अरविंद आपल्या संघासाठी दुसरं
आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अरविंद. अरविंद टू नितीन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बघूया पंचांचा इशारा येतोय. हा अवांतर धाव, वाईट बॉल. पहिला चेंडू होता अरविंदचा. थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये सुधार करण्याची गरज अरविंदला. नक्कीच 10-12 पावलांचा रनअप अरविंदचा. पंचांच्या डाव्या बाजूने येतोय अरविंद. राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीन साडी आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. तिकडनं फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. 5 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकात आल्या होत्या 8 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं हेमंत याने. दुसरं षटक हाताळतोय अरविंद. स्कोर झाले 10. आणि आपल्याला आपल्या संघाला जय मिळवून देतो की नाही. सईद आउट झालाय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. जय पुढील फलंदाज. नक्कीच त्याचा कव्हर ड्राईव्ह चांगला होता, पण त्याच्याच पेक्षा जास्त चांगली फिल्डिंग केली त्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. अपील होतोय. अपील उचलून धरली आहे. नॉट आउट. अंपायर डिसिजन नॉट आउट. नक्कीच शॉर्ट बॉल होता. जय यांची हाईट थोडीशी कमी पडली, त्यामुळे बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. चेंडू विसावतोय यष्टीरक्षक आणि कर्णधार यांच्या हातात. बघूया जय काय करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. तेच तर रार बॉल. डॉट बॉल. पुन्हा एकदा यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांमधील हा 3 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन नक्कीच स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक पोहोचतायत. पुन्हा एकदा मोठा धक्का जयच्या स्वरूपात. डीजे नेक्स्ट बॅट्समन सागर. अरविंद टू सागर. शॉर्ट बॉल होता समोरच्या दिशेने. फटकावला चेंडू. लॉंग ऑनचा खेळाडू फील्ड करेपर्यंत येते एक धाव. जबरदस्त षटक हाताळले अरविंद याने. धावा झाल्यात 11. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटच्या मोबदल्यात झाल्यात 11 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. बघूया नेक्स्ट बॉलर कोण असेल. नेक्स्ट बॉलर विघ्नेश. सागर इज ऑन स्ट्राइक.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन विघ्नेश. जबरदस्त तेज तर्रार चेंडू पायावर आदळतोय, येतोय लेग बाय स्वरूपात. एक धाव. पंचाचा इशारा येतोय लेग बाय ची ही एक धाव. स्कोर बोर्ड पुढे सरकतोय, होतोय 12. धाव संख्या सध्या तरी संथ गतीने पुढे सरकते. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, असं वाटलं होतं कुठेतरी गिअर बदललेत. 60-70 रन करण्याचे नक्कीच इरादे असतील संघाचे, पण नंतर जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतायत किंग्स. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये बॉल मारलाय डोक्यावरून, बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. एक मिड विकेट रिजन मध्ये नितीनच्या बॅट मध्ये येतोय चौकार. नक्कीच कुठेतरी 40-45 धावांपर्यंत मजल नक्कीच मारावी लागेल सनरायझर्स यांना. पुन्हा एकदा तेच तर रार बॉल होता, कट करण्याचा नक्कीच प्रयत्न फसतोय, बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. एका डॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक करतायत विघ्नेश. नितीन सज्ज विघ्नेशचा सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुट ड्राईव्ह केलाय विघ्नेश. पुढील चेंडू घेऊन येतील सागर साडी. धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते 17 या धावसंख्येवर. विघ्नेश टू सागर. समोरच्या दिशेने मारायचा होता प्रयत्न, तिकडे कॅच सुटते पॉइंट रिजन मध्ये. बॉल जातोय सीमारेषा जवळ, फील्ड होईपर्यंत बघूया किती धावा येत आहेत. थ्रो येईपर्यंत झाल्या 3 धावा. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर होते 20-20. लॉस ऑफ 2 विकेट. सईद आणि जय दोघे तंबूच्या आश्रयाला परतलेत. बघूया विघ्नेश पुढील चेंडू घेऊन, पुढील चेंडू वाईट, नो बॉल, नो +4. थँक्यू. खराब गोलंदाजी विघ्नेश द्वारा. नक्कीच पहिले 3-4 चेंडू विघ्नेश खूप चांगले हाताळले. हा चेंडू वाईड आला आणि वाईडचं रूपांतर झालंय बाउंड्री मध्ये. येत आहेत 5. फ्री हिटचा चेंडू, समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल जातोय. पुन्हा एकदा बघूया काय होतंय. 2 धावा कंप्लीट. जबरदस्त फलंदाजी नितीन मार्फत. ओव्हर 27. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आल्यात 27 धाव्या. येस, थँक्यू डीजे. या षटकात आल्या तब्बल 16 धावा
विघ्नेशच्या षटकात 16 धावा आल्यात. शेवटचे 12 चेंडू उरलेत. नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागेल. नितीन आणि सागर याला आपल्या संघासाठी. नवीन न्यू बॉलर आपल्या संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय नवीन. बघूया नवीन नवीन काय करतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट बॉल होता कानाजवळ. तेच तर रार चेंडू शिटी वाजवत जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. चेंडूचा वास घेत जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय नवीन. उंचपुरा खेळाडू नवीन. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉलर फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. कंटिन्यू 3 डॉट बॉल. नक्कीच 9चा रन रेट राखला होता या अगोदर. 3 ओव्हर मध्ये 27 धावा होत्या. पण ह्या ओव्हर मध्ये पहिले 3 बॉल डॉट बॉल आलेत. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा अडखळतायत सागर आणि तेच ओळखलंय नवीन याने. आणि त्याच टप्प्यावर अतिशय सुंदर गोलंदाजी करताना नवीन. बघूया या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक येतंय का. आणि रिटायर होत आहेत. Yes, thank you, DJ. Sir, decision? Retired? Retired. Okay. सागर रिटायर्ड होऊन परत येत आहेत. नेक्स्ट बॅट्समन. मुजतबा. नेक्स्ट बॉल नवीन याचा मुजतबाचा साठी. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी हाताळतोय नवीन. टाळ्या झाल्या पाहिजेत नवीन साठी. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू हाताळले. 5 निर्धाव. हे निर्धाव षटक होईल का नवीनच. शेवटचा चेंडू बघूया. अंपायर डिसिजन. येस, इट्स अ मेडन ओव्हर. या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर. वेल बोल्ड नवीन. थँक्यू. हेमंत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आपल्या देह यष्टीला साजेशी अशी गोलंदाजी करताना नवीन. आणि आता बघूया हेमंत काय कामगिरी करतोय. पहिल्या षटकात नक्कीच 8 धावा खर्च केले होते हेमंतने. पॉवर प्लेचं षटक होतं. हेमंत पुन्हा एकदा. पहिला चेंडू अवांतर. मिस्टर एक्स्ट्रा. धावा पुढे सरकतायत. पुढे होत आहेत 28. फक्त 28 धावा केल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सनरायझर्सच्या टीमने. पुन्हा एकदा स्लोअर बॉल समोरच्या दिशेने फटकावलाय. मिड विकेट रिजन मधनं फिल्डर फील्ड करेपर्यंत येत आहेत. 2 धावा. बघूया काय होतंय. अँड इट्स आउट. दुसऱ्या मधला आउट होतोय फलंदाज.
थँक यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन नायडू. हेमंत टू नितीन. नितीन नक्कीच सलामीला आलेत, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. एक चौकार नक्कीच आलाय त्यांच्या बॅट मधून. बघूया हेमंत काय करतायत. फुलर लेंथ डिलिव्हरी होती, समोरच्या दिशेने फटकावलाय. लॉंग ऑनचा खेळाडू येऊन फील्ड करेपर्यंत एकच धाव. स्कोर होतोय 30. लॉस ऑफ 4 विकेट 30. रमेश नायडू आलेत स्ट्राइकिंग एंडला. हेमंत ऑन बॉलिंग मार्क. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडनं थोडीशी चूक होते. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार 4. वाईड +4. या 5 धावेने धाव संख्या पुढे सरकते आणि होते 35. समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू होता. इनर सर्कल मध्ये कोणीच फिल्डर नाहीये, सगळे लॉंग ऑन लॉंग ऑफ आहेत. 2 धावा कंप्लीट करतात रमेश आणि नितीन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. मिड विकेट रिजन मधनं फील्ड करेपर्यंत फक्त एकच धाव. हेमंत थोडस महागड षटक येते. हेमंत याचं नक्की त्याच्या अगोदरचं षटक होतं निर्धाव. नितीन इज ऑन स्ट्राईक नाव. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा खेळाडू येतोय पिक्चर मध्ये. बघूया किती धावा का धावून काढतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती, पण 2 धावा नाही जमवू शकल्या. दुसऱ्या धावेवर येते विकेट. नितीनला नक्की स्ट्राईक हवी होती, म्हणून दुसरी धाव रमेश याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फिरोज असतील नेक्स्ट बॅट्समन ऑन नॉन स्ट्राइक एंड. फिरोज. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न फसला. येते रनआउटची अजून एक विकेट. .39 झाल्यात. 40 रन्स ची गरज किंग्स या टीमला जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. येस किंग्स प्लीज आपले ओपनिंग पेअर पाठवायचे लवकरात लवकर. कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जे काउंटर आहे तिकडे आईस्क्रीमची व्यवस्था केलेली आहे. जर कोणाला हवा असेल तर नक्कीच त्यांनी घ्यायचंय.
चला किंग्स प्लीज आपले ओपनिंग बॅट्समन पाठवायचे लवकर. बराच आपल्याला उशीर झालेला आहे. आपल्याला पूर्ण मॅच कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसातल्या. सो प्लीज हरी अप. ऑफिशियल्स रेडी आहेत, फिल्डर्स रेडी आहेत. कामरान आणि नवीन ओपनिंग बॅट्समन उतरत आहेत आपल्या संघासाठी 40 धावांचं टार्गेट घेऊन. 39 केले आहेत सनरायझर्स यांनी. नवीन ज्याने जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती, एक निर्धाव षटक टाकलं होतं आपल्या संघासाठी. आता बघूया बॅटिंग मध्ये काय कामगिरी करतोय उंच पुरा फलंदाज नवीन. और कामरान नॉन स्ट्राइकिंग एंडला कामरान. फुल टॉस चेंडू होता, एक नो बॉलचा इशारा येतोय. येस इट्स अ नो बॉल. पहिला चेंडू खराब. जितेंद्र पहिली ओव्हर घेऊन नक्कीच फ्री हिट असेल ही. बघूया नवीन काय करतोय जितेंद्रच्या अगेन्स्ट. मारण्याचा नक्कीच फिरवण्याचा प्रयत्न होता. इट्स अ वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. पहिले 2 चेंडू हाताले दोन्ही एक्स्ट्रा. फ्री हिट कंटिन्यूज. बघूया काय करतात जितेंद्र. नवीन साडी समोरच्या दिशेने फ्री हिटचा चेंडू फटकावला. तिकडे फिल्डर ठेवलाय, कव्हर आहे. एकच धाव. जितेंद्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता जितेंद्रचा. फ्री हिटचा चेंडू. एकच धाव. कुठलंही नुकसान होत नाहीये संघाला. कामरान आले स्ट्रायकिंग एंडला. जितेंद्र टू कामरान. पुन्हा एकदा फुलरलेनचा होता तिकडे. फील्ड दोन्ही फिल्डरच्या मधोमध बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार 4. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवलाय कामरान याने. कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह. पुन्हा जितेंद्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल. अंपायर ईशांत आपल्याला दाखवत आहेत व्हाईट बॉल. ही अवांतर धाव होती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. बघूया फिल्डर येतोय तिकडे आणि रमेश नायडूने घेतली कॅच. पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय किंग्स या टीमला. नेक्स्ट बॅट्समन अरविंद. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन अरविंद. ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं तेच अरविंद येतात फलंदाजीला. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. 40 धावांचं माफक आव्हान आहे. जितेंद्र टू अरविंद. वॉट अ कट. वीरेंद्र सहवाग स्टाईल कट शॉट. बघूया बाउंड्री जवळ जातोय. फिल्डर काय करतायत. फिल्डरने फील्ड केलाय बॉल पायाच्या रूपात. 3 धावा. 3 धावा धावून काढल्यात. नक्कीच चांगला कट होता. एक नजाकत भरा शॉट. फुटवर्क चांगलं होतं फिल्डरचं. बॉल अडवलाय. 3 रन्स येत आहेत अरविंदच्या खात्यात. 3 रन्स येत आहेत संघाच्या खात्यात आणि धावसंख्या पुढे सरकते. होत आहेत 12
12. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. इट्स अ डॉट बॉल. नक्कीच नवीन यांनी अंपायर्सकडे वाईटची मागणी केली होती, पण ती मागणी फेटाळली अंपायर्सनी. अतिशय उत्कृष्ट अंपायरिंग होते. ईशांत आपले अंपायर्स ईशांत आणि पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. बॅटमन आलाय स्वीट साऊंड. थँक्यू डीजे. काय शॉट होता. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडूने केली हवाई सफर. जबरदस्त शॉट. नवीनच्या बॅटमधने येतोय षटकार. 6 धावसंख्या. धावते, पळते आणि पोचते 18. 17 या धावसंख्येवर, माफ करा, 17. लास्ट में 6 लगा। 6 से पहले 3 आया था। 9 हुआ, उससे पहले वाइट आया था। अरे यार क्या कैलकुलेशन कर रहा है? अरे उसमें 12 था भाई। 18 हुआ भाई। मैं गिनाता ना भाई, आ जाओ मैं बॉल 17 बोल रहे भाई। 12 था इसमें। पहला बॉल 9, पहला बॉल अरे पहला बॉल 9 था भाई। 9 अरे भाई 11 तुम्हें बॉल 2 तिथे लक्ष दे. जय जय. जय नेक्स्ट ओव्हर घेऊन येतोय. जय अरविंद साडी. जय व्हेरी वेल प्लेड. जय व्हेरी वेल प्लेड. अरविंद पुश करो, खुश रहो. एक एक रन करून आपल्या संघाला पुढे नेत आहेत. 18 या धावसंख्येवर झालंय संघाचा स्कोर. अतिशय चांगला बॉल हाताळला होता. तेवढं चांगलं फ्रंट फुट डिफेन्स दाखवलाय अरविंदने आणि 1 रन्स मिळवलाय आपल्या संघासाठी. बघूया नवीन काय करतायत. नवीनने ज्याने खणखणीत षटकार ठोकला होता या अगोदरच्या बॉलवर. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. वाईड यॉर्कर. फलंदाजाला दोन्ही बॉलवर बांधून ठेवलंय जय याने. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. होते 19. अरविंद पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅकची लीडिंग एज. बॉल जातोय सीमारेषा जवळ. जमिनीला घासत पुसत चाटत येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते 23 या धावसंख्येवर. अजूनही 17 रन्सची गरज आहे. अरविंद फुल टॉस बॉल. बघूया कुठपर्यंत जातोय. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत हा येतोय षटकार.
थँक्यू. फटका दमदार थेट सीमारेषा पार. जबरदस्त फलंदाजी अरविंद याच्याकडून. अरविंद आणि नवीन. बघूया जय काय करतोय आपल्या संघासाठी. अजूनही 11 रन्सची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळून काढाय लॉंग ऑफ. चला तिथे खेळाडू आहे जितेंद्र. फील्ड करेपर्यंत येते फक्त एकच धाव. नक्कीच मग असा लोअर फुल टॉस होता. थोडेसे वाकून त्या बॉलच्या मागे गेले. टायमिंग प्रॉपर केला आणि स्वीट रिझल्ट आणला षटकारासाठी. अरविंद याने पुन्हा नवीन. जय टू नवीन. पुन्हा एकदा गुड लेंथ वरचा बॉल होता. फिल्डर येतोय खाली. बघूया काय होतंय. फिल्डर पोचला नाहीये बॉलवर. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण होतंय तिकडे. नक्कीच बॉल आकाशात गेला होता पण फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये आणि बॉल पडतोय नो मॅन्स लँड वर. 31 स्कोर 31. अजूनही 9 रन्सची गरज. 18 चेंडू 9 धावा. अरविंद खेळतोय 15 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि नवीन खेळतोय 9 या वैयक्तिक धावसंख्येवर. अजूनही 9 धावेंची गरज आहे किंग्स संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निखिल न्यू बॉलर. निखिल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बघूया स्क्वेअर लेगचा फिल्डर पोचतोय की नाही. नाही नक्कीच चेंडू पुढे पडतोय. धाव येते 1. धावसंख्या होते 32. 32. स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच फटकावला होता चेंडू. 1 धाव येते त्या चेंडूवर. सिली पॉइंटला आपण एक फिल्डर बघतोय अरविंद साठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब बॉलिंग निखिल कडून. बघूया अरविंद काय करतोय. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. बघूया किती रन्स येत आहेत. फक्त एकच धाव. संथ गतीने रन्स करतायत. नक्कीच कुठली घाई गडबड नाहीये कारण चेंडू खूप शिल्लक आहेत आणि धावा आहेत फक्त 6. पुन्हा नो आणि वाईड वर एक्स्ट्रास मिस्टर एक्स्ट्रास खूप आलेत. पुन्हा एकदा फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी नवीन याला. ओव्हरपिच चेंडू होता. मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. बघूया रन काढतात की नाही. आणि ही विकेट. विकेट फ्री हिटच्या चेंडूवर तुम्ही विकेट बहाल करून आलायत. काही गरज नव्हती. थँक्यू. नेक्स्ट बॅट्समन अरुण. अजूनही 6 रन्सची गरज आहे किंग्स यांना आपला पहिला विजय मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा कट केलाय. बघूया काय शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर फील्ड करेपर्यंत येते 1 धाव. पुन्हा एकदा नवीन ऑन स्ट्राइक. निखिल नक्कीच एक नो एक वाईड आला आहे पण कुठलाही मोठा फटका मारायला दिला नाहीये निखिल याने.
चांगली गोलंदाजी करतायत निखिल. सिली पॉइंटचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण ह्या पाहतो सिली पॉइंटचा फिल्डर आणि जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच फिरतायत पण चेंडू आणि बॅटचं कुठले कनेक्शन होत नाहीये. चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. धावा झाल्यात 34-35. अजूनही 5 रन्सची गरज आहे. अजूनही 5 रन्सची गरज आहे. 12 चेंडू 5 धावा, 5 धावा 12 चेंडू. थँक यू जय. नेक्स्ट बॉलर जय. आपल्या संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जय. बघूया 12 चेंडूत 5 धावा. जर एखाद दुसऱ्या विकेट मिळाल्या तर नक्कीच मॅच ऑन राहील सनरायझर्स साठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा बघूया फिल्डर येतो का. बॉल खाली आणि पुन्हा एकदा चेंडू धरतीला दान. कॅच सुटली जाते. लॉलीपॉप कॅच होती. नक्कीच कॅच सोडतायत फिल्डर. लीडिंग एज होती. चेंडू उंच आकाशात गेला होता. फिल्डर नक्कीच खाली आले पण कॅच पूर्ण करू शकले नाहीत. पुन्हा एकदा नवीन आले स्ट्राईकला ज्यांनी चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी करतायत. बघूया नवीन काय करतायत. फक्त 4 धावींची गरज. मोठा फटका मारतायत की खालून खालून सिंगल खेळतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. बघूया समोरच्या दिशेने जातोय. 2 फिल्डरच्या मधोमध बॉल जातोय सीमारेषा पार चौकार आणि हा विजय मिळतोय किंग्सना.